नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत परत एकदा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ही पदभरती निघालेली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा अमरावती येथेमध्ये हे पदभरती करून घेतली जात आहे. तर त्याच्यामध्ये कोणती पदे भरून घेतली जात आहेत आणि कोणत्या पदासाठी किती जागा रिक्त आहेत, किती वेतन किती मिळणार आहे, सर्व माहिती आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचा आहे. अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या जॉब अपडेट्स आपल्या चॅनलवर सर्वात आधी मिळत असतील. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ही पदे भरून घेतली जात आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला 3 प्रकारची पदे इथे पाहायला भेटतात. त्याच्यामध्ये पहिला आहे मित्रांनो स्पेशलिस्ट मध्ये पहिला आहे गायनोकोलॉजिस्ट. त्याच्यासाठी एकूण 2 रिक्त पदे असणार आहेत आणि त्याच्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे. MD, MS गायनोकोलॉजिस्ट, EGO, DMB अशा प्रकारचं एज्युकेशन लागणार आहे आणि तुम्हाला पगार भेटणार आहे 75,000 पर मंथ असं पेमेंट भेटणार आहे. आणि तुम्हाला चिखलदरा आणि धरणी अशा 2 ठिकाणी इथे वॅकन्सी आहेत. नंतर आहे स्पेशलिस्ट मध्ये दुसरंच आहे पेडिशियन्स असं दुसरं पद आहे. त्यासाठी पण एकूण 2 रिक्त जागा असणार आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला एज्युकेशन लागणार आहे MD, PE. त्याच्यामध्ये DCH आणि DNB अशा प्रकारचं तुम्हाला एज्युकेशन लागणार आहे. 75,000 तुम्हाला पर मंथ इथे सॅलरी मिळणार आहे आणि तुम्हाला परत तुमचं वर्किंग प्लेस आहे चिखलदरा आणि धरणी अशा प्रकारचं प्रत्येकी एक रिक्त पद इथे असणार आहे. आणि तिसरं पद आहे सर्वात महत्वाचं, जे सर्वांचं आवडतं, स्टाफ नर्स. त्याच्यासाठी एकूण 4 रिक्त पदे आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याच्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे फक्त BSc नर्सिंग, GNM नर्सिंग काउन्सिल रजिस्ट्रेशन तुम्हाला कंपल्सरी असणार आहे आणि तुम्हाला 18,000 इथे मंथली पेमेंट भेटणार आहे. आणि तुम्हाला वर्किंग प्लेस आहे चिखलदरा आणि धरणी अशा प्रकारचे 2 रिक्त पदे इथे वर्किंग प्लेस मध्ये पाहायला मिळतात. ही सर्व मंजूर पदे विद्यार्थी मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरून घेतली जात आहेत आणि इच्छुक उमेदवारांना इथे प्रमाणपत्राच्या मूळ प्रतीसह तुम्हाला हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तुम्हाला 12/2/2025 ते 22/2/2025 पर्यंत अर्ज करायचा आहे. नंतर 22 तारखेच्या नंतर 22 फेब्रुवारीच्या नंतर कोणाचाही फॉर्म इथे स्वीकारला जाणार नाही. अर्ज कुठे करायचा आहे तर इथे पत्ता पण दिलेला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, कॅप अमरावती, मेळघाट, सेल विभाग इथे तुम्हाला हा ऑफलाईन अर्ज करायचा आहे. आता उमेदवारासाठी सर्वसाधारण सूचना कोणत्या असणार आहेत या सर्व तुम्हाला खाली वाचून घ्यायच्या आहेत. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून या सर्व गोष्टी पाहू शकता. ज्या विद्यार्थ्याला हा ऑफलाईन अर्ज करायचा आहे त्या विद्यार्थ्याला 150 रुपयाचा DD लागणार आहे, म्हणजेच राष्ट्रीयकृत बँकेचा धनादेश. तुमचं ज्या बँकेमध्ये अकाउंट आहे तिथे जाऊन तुम्हाला 150 रुपयाचा DD काढून घ्यायचा आहे. डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ फॅमिली वेलफेअर सोशल अमरावती या नावाने तुम्हाला हा DD बनवून घ्यायचा आहे. 150 रुपयाचा हा DD असतो. हा DD तुम्हाला इथे कंपल्सरी लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो निवड प्रक्रिया कशी केली जाणार इथे हा डिटेल तक्ता दिलेला आहे. तुम्ही हा डिस्क्रिप्शन मधून डाउनलोड करून सर्व माहिती व्यवस्थित पाहून घ्यायची आहे. विद्यार्थी मित्रांनो गुणक्रमानुसार निवड करताना उमेदवारांची प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी म्हणजेच मेरिट लिस्ट तयार करण्यात येणार आहे. त्यानुसार उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे. कौशल्य चाचणी अनिवार्य करण्यात आलेली आहे. त्या पदांकरिता पात्र उमेदवारास नियुक्ती आदेश देण्यापूर्वीच त्यांची जिल्हा स्तरावर कौशल्य चाचणी पण घेण्यात येणार आहे. या पण गोष्टी विद्यार्थ्यांना समजून घ्यायच्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत हे तुमची कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर पदभरती करण्यात येत आहे. जिल्हा अमरावती मधील ही पदभरती असणार आहे. तर तुम्ही पाहू शकता विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात येते. त्याच्यामध्ये गायनोकोलॉजिस्ट आहे, पेडियाट्रिशियन्स आहे आणि तिसरा आहे स्टाफ नर्स. अशा प्रकारचे इथे 8 पदे भरून घेतली जातात आणि तुम्हाला हा फॉर्मची PDF किंवा सविस्तर माहिती jhp.amravati.gov.in या संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध आहे. आणि तुम्हाला फॉर्म कुठे करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, कॅप अमरावती, मेळघाट विभाग इथे जाऊन तुम्हाला हा ऑफलाईन अर्ज करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो ऑफलाईन फॉर्म पण तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, तिथे तुम्ही हा ऑफलाईन फॉर्म डाउनलोड करून भरू शकता. तर याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो इथे कुठल्याही प्रकारची एक्झाम घेतली जाणार नाही. तुम्हाला फक्त तुमच्या फायनल इयरच्या गुणवत्तेनुसार तुमचं इथे सिलेक्शन केलं जाणार आहे. कुठल्याही प्रकारची एक्झाम नाही, थेट निवड प्रक्रिया केली जाणार आहे. तर हा शेवटी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या इम्पॉर्टंट जॉब अपडेट्स आपल्या चॅनलवर सर्वात आधी मिळत असतील. धन्यवाद.